सांगली आगारात राजमाता जिजाऊच्या 5 अत्याधुनिक बसांचं लोकार्पण, प्रवाशांना सुरक्षित आधुनिक प्रवासाची नवी भेट। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सांगली आगारात नव्यानं दाखल झालेल्या टाटा कंपनीच्या 5 राजमाता जिजाऊ बसांचं लोकार्पण शनिवारी उत्साहात पार पडला। आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या बसांमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाचा अनुभव मिळणार आहे। या बस कोल्हापूर आणि इचलकरंजी मार्गावर धावणार असून हजारो प्रवाशांना त्याचा लाभ होणार आहे। लोकार्पण सोहळ्यास आमदार सुधीरदादा गाडगीळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, महेंद्र चंडाळे, यंत्र अभियंता सुकन्या साठे, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, विभागीय भांडार अधिकारी रेश्मा चोगले, विभागीय लेखाधिकारी संदीप फोंडे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक प्रवीण डोंगरे, आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे, कनिष्ठ आगार व्यवस्थापक शीतल माने यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, एसटी ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे। प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असून आधुनिक बसांच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे। यावेळी बोलताना महेंद्र चंडाळे म्हणाले, प्रवाशांचा सुरक्षित आणि सुखकर प्रवास हेच महामंडळाचे उद्दिष्ट आहे। नव्या बसांमुळे सेवेची गुणवत्ता उंचावणार असून ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल। यावेळी बोलताना यंत्र अभियंता सुकन्या साठे म्हणाल्या, नव्या राजमाता जिजाऊ बसांमध्ये LED मार्ग फलक, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम, CCTV कॅमेरे, मोबाईल चार्जिंग सुविधा, डिजिटल जाहिरात फलक, व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम आणि आपत्कालीन पॅनिक बटन यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि सुविधायुक्त होणार आहे। कार्यक्रमाच्या शेवटी प्रवाशांनी नव्या बस सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन आगार प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.